आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे सांगलीवरून। सांगलीतल्या आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम ठेवलेल्या हॉल समोर राडा झालाय। आष्ट्यामध्ये बहुसंख्य नागरिक ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर जमा झालेले आहेत। झालेलं मतदान आणि जाहीर केलेलं मतदान यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीमध्ये आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून। कुलदीप, काय नेमके आरोप आहेत, काय नेमके आक्षेप आहेत आणि कशा प्रकारे आता रस्त्यावर हा सगळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसतंय? अमोल, कालच्या नागपूरच्या कोर्टाच्या निर्णयानंतर ज्या पद्धतीने आज मतमोजणी होणार होती, पण ती मतमोजणी आता पुढे 19 दिवस या ठिकाणी ढकलण्यात आली आणि त्यामुळेच काल रात्री आष्टा नगर परिषदेचं मतदान झाल्यानंतर आष्टामधीलच या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये जी स्ट्रॉंग रूम तात्काळ या ठिकाणी तयार करण्यात आली, ज्या ठिकाणी SRPF सह सांगली आष्टा पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्या ठिकाणी ज्या मशीन्स ठेवण्यात आल्या त्या हॉलच्या समोर आज सकाळ साधारणतः 11-12 वाजल्यापासून खास करून आष्टा शहर विकास आघाडी जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती, त्यांचे खास करून उमेदवार यामध्ये या आघाडीच्या संस्थापक वैभव शिंदे यांचं अनेक हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले। त्यांचा जो प्रमुख आरोप आहे, जो रात्री या ठिकाणी प्रशासनाने जी आकडेवारी दिली आणि जी सकाळी आकडेवारी ऑनलाईन दिसते त्यामध्ये जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचं दिसतंय। काही ठिकाणी कमी मतदान झाले असं देखील दिसून येतंय आणि त्या पद्धतीने वैभव शिंदे यांनी काही वेळापूर्वी आता माहिती देखील त्या प्रकरणाची सगळी दिलेली आहे। त्यांचा आक्षेप आहे की या ठिकाणी जर आता 19 दिवस जर ईव्हीएम मशीन राहणार आहेत तर सीसीटीव्ही यंत्रणा जी आहे ती सीसीटीव्ही यंत्रणा रात्री चालू नव्हती असा देखील त्यांचा आरोप आहे। ती सीसीटीव्ही यंत्रणा आता कार्यान्वित करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करते। दुसरा जो या ठिकाणी आता त्यांनी मागणी केली की या ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार या ठिकाणी एक नेमले जावे। तब्बल 19 दिवस आता हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळं संशयाचं वातावरण या ठिकाणी सकाळपासून सुरू होतं। आता पोलिसांनी जे काही पदाधिकारी आष्टा शहर विकास आघाडीचे प्रमुख नेते आणि जे काही कार्यकर्ते होते त्यांना या बहुउद्देशीय हॉलपासून प्रमुख रस्त्यावरती या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे। बराच काळ गोंधळ या ठिकाणी सध्या सुरू होता। निश्चित कुलदीप, तुम्ही आमच्यावर असेच उपस्थित राहा। या संदर्भात काही प्रतिक्रिया येत आहेत महत्त्वाच्या, त्या आधी आपण बघूया। आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328, एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी कुलदीप, ज्या प्रकारे हा आरोप होतो आहे, जाहीर केलेलं निवडणूक झाल्यानंतर जाहीर केलेलं मतदान आणि त्यानंतर आता पोर्टलवर दिसत असलेलं मतदान, हा मुद्दा पुन्हा एकदा तुम्ही समजावून सांगा, काय नेमका आक्षेप आहे हा? खास करून जे काही प्रभागामधील मतदान आहे त्यामध्ये आष्टा शहर विकास आघाडीचे या ठिकाणी वैभव शिंदे यांनी जो आता आरोप केलेला आहे त्यामध्ये काही ठिकाणी मतदान वाढल्याचं या ठिकाणी सकाळी सांगण्यात आलंय किंवा ऑनलाईन दिसतं। या बाबतीमध्ये घेतले जे स्थानिक निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशी अजून आपली बातचीत झाली नाही, मात्र त्या पदाधिकाऱ्यांशी काही जी बातचीत झाली त्यामधून नेमका खुलासा अजून निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला दिसत नाहीये आणि त्यामुळेच गोंधळाचं वातावरण सध्या प्रचंड या ठिकाणी आहे। मात्र जो प्रमुख आक्षेप आहे, या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नव्हती असं देखील या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे। दुसरीकडे आता या बाबतीमध्ये येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी काय नेमकी स्पष्टता करतात या बाबतीमध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जो काही या आष्टा शहर विकास आघाडीचे जे काही प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते होते ते सध्या या बहुउद्देशीय हॉलपासून काही काळ समोर अंतरावरती जाऊन थांबलेले आहेत। 2 मागण्या खास करून या ठिकाणी केलेल्या आहेत, तात्काळ याबाबतचा खुलासा प्रशासनाने करावा आणि दुसरी गोष्ट कुलदीप होल्ड करा, गोपीचंद पडळकर सध्या आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत।
पडळकरजी, जो आरोप होतो आहे की सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि काल रात्री जाहीर केलेलं मतदान आणि पोर्टलवर दिसणारं मतदान यात साधारण 2000चा आणि काही ठिकाणी वेगवेगळा फरक आहे. काय नेमकं घडलंय, कसं पाहताय आपण आष्ट्यामध्ये घडलेल्या या प्रकाराकडे? आष्ट्यामध्ये काय प्रकार घडलाय त्याच्या संदर्भाची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. बरं. परंतु आता मला जे सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं रात्री जी आकडेवारी दिली आणि आता जी आकडेवारी आहे त्यामध्ये फरक आहे. हो. तर ज्या कुणाचा डाऊट आहे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून क्लिअरिफिकेशन करून घेतलं पाहिजे. त्यात काय गैरसमज असतील तर ते दूर करून घेतले पाहिजेत. पडळकरजी, दुसरा एक आक्षेप असा आहे की या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते बंद होते, काही काळ ते बंद होते आणि त्यामुळे हा मोठा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. त्या बघा, सीसीटीव्ही फुटेज चालू आहे का बंद आहे मला माहित नाही, परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या बाबतची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हो. पण जे विरोधक आहेत त्यांना मला असं वाटतं की त्यांनी आता 21 तारखेपर्यंत तिथं राखणच बसलं पाहिजे, नाहीतर परत भाजपच्या नावानं बोंबा मारतील. लोकांनी भाजपच्या नावानं मतदान दिलेलं आहे, बाजूनं मतदान दिलेलं आहे हो. आणि आता कोर्टाच्या निर्णयामुळं मतमोजणी पुढे गेलेली आहे. परत यांना शंका नसावी, त्यांनी तिथं 1-2 लोकांनी त्यांच्या थांबण्याची आवश्यकता आहे. खरं आहे, ही मुभा देण्यात आलेलीच आहे निवडणूक आयोगानं. आले प्रत्येक तर त्यांनी आपली पक्षाचे काळजी घ्यावी ना, परत ईव्हीएमच्या नावानं बोंबलायला नको. निश्चितपणे. पण हे जे सीसीटीव्ही बंद पडतायत हे किती आक्षेपार्ह आहे असं आपल्याला वाटतं? नाही, बंद असतील तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हो. तिथं सीसीटीव्ही बंद होऊ नयेत आणि संभ्रम निर्माण होऊ नये या संदर्भात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ही काळजी घेण्याची गरज आहे आणि ती त्यांनी घ्यावी. खरं आहे, पण हा जो आक्षेप आहे हा काही फक्त एका पक्षापुरता बघणं किती योग्य असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जर ही तफावत असेल तर सर्व पक्षीयांनी हा नाही, मुद्दा तफावत उपस्थित असेल करायला तर ते नको दूर का? केला सीसीटीव्ही पाहिजे ना. बंद पडत असतील तर नाही, तो सर्व आमचा पक्षीयांनी तो मुद्दा आहे. उपस्थित करायला नको का? हे बघा, तिथं काय घडलं हे मला माहित नाही. तुम्ही आता सांगताय त्याच्यावरती मी तुमच्याशी बोलतोय. बरं. जर तफावत झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांनी क्लिअरिफिकेशन करावं ना, काय झालंय काय नेमकं. बरं, तुम्ही ह्याच्यावर काय करणार आहात? म्हणजे ह्याची अधिकृत माहिती घेऊन तुम्ही ह्याच्यात पुढाकार घेणार आहात कलेक्टर साहेबांशी बोलतो, घेऊ ना, चांगलं. या अशा विषयामध्ये कुणाचाच गैरसमज होण्याची गरज नाही. ठीक आहे. जे काय असेल तर त्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू. ठीक आहे, धन्यवाद पडळकरजी. ज्या प्रकारे आष्ट्यामध्ये हे चित्र निर्माण झालेलं आहे त्यानुसार सध्या आम्ही माहिती घेऊन याविषयी बोलू. मात्र असे प्रकार होत असतील तर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं काळजी घ्यायला पाहिजे असं पडळकर म्हणतात. कुलदीप, सध्या या ठिकाणी नेमकं काय घडलंय? गेल्या काही तासामध्ये हा जो जमाव जमल्याचं दिसतंय, जी दृश्य सुद्धा आपण बघतोय, त्या केंद्रावर या स्ट्रॉंग रूम बाहेर नेमकं काय घडलंय?